खूप दिवसांची इच्छा होती ती आज फायनली कंप्लीट झाली. राजेशने 6 वाजता मला फोन करून सांगितलं की आपण पिक्चरला जाऊया. 7:30चा मूव्ही होता. खूप फास्टमध्ये आम्ही गेलो. 10 मिनटं होते तसे, पण नंतर मुलांनी हे असं आतमध्ये सगळं एन्जॉय करत होते. दोन्ही मुलांना थिएटर म्हटलं की खूप भारी मज्जा येते. छोटा तर अगदी जाम खुशच असतो. मोठ्याला हे असं सगळं थिएटर एक्सप्लोअर करायला खूप आवडतो. त्याला ह्या अशा गोष्टीमध्ये खूप खूप भारी मज्जा येते. आणि आधीचा एक मूव्ही बघितला होता आम्ही, तेव्हा ह्या मूव्हीचं आम्ही पोस्टर बघितलं होतं की कधी येणार आहे. तेव्हानुसारच आम्ही ठरवलं होतं की जायचं. आणि हा पिल्लूने बघा छोटा मोबाईल घरातून आणलेला आहे. बंद येतो, पण त्याला पण असं मजा होत की माझ्याकडे पण छोटा फोन आहे. आणि मस्त असं पाठी हात करून तो फिरत होता. थोडा टाईम होता तर मग आम्ही फोटो वगैरे काढले. कुठला पिक्चर नंतर येणार आहे त्याचे आम्ही सगळं बघितलं. सगळं अगदी फास्टमध्ये चाललं होतं. 10 मिनटं वेळ होता. याला असं प्रत्येक याच्या स्क्रीनमध्ये जाऊन बघायची इच्छा असते की कोणता मूव्ही कुठे चालू आहे. छोटू बघा आमचा कसा पाठी हात घालून मोठ्या माणसांसारखं असं फिरत आहे. तो माझ्याशी बोलत होता. हे बघा कसे पाठी हात करून तो असा मोबाईल घेऊन फिरत आहे मोठ्या मुलांसारखा. नंतर थोडा वेळ होता तर आम्ही मग फोटो वगैरे काढून घेतले. आणि मग आता टाईम झाला मूव्हीचा. मग आम्ही निघालो मग आता मूव्ही बघण्यासाठी. कोणता मूव्ही आहे तो तुम्हाला नक्कीच कळेलच. ही आहे स्क्रीन 1. आम्ही आतमध्ये एंटर करतोय. एक बात बता दत्या, स्वामी इधर आएंगे? हाँ आएंगे ना. 100%. नहीं मतलब तुम्हारा भगवान ऐसा किसी को भी पर्सनली मिलता है क्या? असं हिला वाटते. मनापासून बोलवलं की देव येतो म्हणते. इधर शमशान में भी काय बोल अरे बाबा, भगवान ऐसा किसी को भी पर्सनली मिलेंगे तो फिर मंदिर मस्जिद का क्या काम है कि नहीं? दुकान आहेत ती देवांची. एकदम एशी 5 स्टार हॉटेल सारखी. तो वहिनी वो सब छोड़ के इधर वो काय को आएंगे उन्हातानात? वारुळात बसून बसून याला कटाळा आला की माणसाची परीक्षा घ्यायला येतो बाहेर हा दगड. ए वैने, तुला नक्की काय करायचंय? परीक्षा घ्यायची या देवाची. कसली कसली परीक्षा? 4 तास झाला आपण इथं बसलोय. आपलीच परीक्षा लावली आहे देवानी. हे असं वार स्वामी समर्थ जय जय स्वामी
बहनी ऐसा क्या कर रही, पागल हो गई क्या ये? पिक्चर संपला, आम्ही निघालो. खूप खूप छान पिक्चर होता. काही इमोशनल सीन होते त्याच्यामुळे थोडी इमोशनल झाली मी, डोकं दुखायला लागलं म्हणून आम्ही मग चहा प्यायला निघालो. मग पुढे जाऊन आम्ही चहा घेतला, मस्त चहा एन्जॉय केला.